हॅलो, माझं नाव आहे गोरखनाथ बापूराव चव्हाण। मी बीड जिल्ह्यातील रहिवासी असून मला मोदीविषयी थोडंफार बोलायचं आहे। तरी पण कृपया सोशल मीडियावरील बांधवांनी माझं 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ कृपया शांतता कृपेने ऐकून घ्यावा। तर मित्रांनो, मी आहे एक अपंग माणूस। गेली 2019 ते 2010 वाटेगाव कारखान्याला जयंत पाटलाच्या वाटेगाव कारखान्याला मी 10 वर्षे चहा आणि किराणा दुकानाचं काम केलं आहे। परंतु 2019ला माझी बायको गेल्यामुळं जशी मोदी साहेब बायकोला सोडून गेले, तशी माझी बायको 2019ला मला सोडून गेली। सोडून गेल्यानंतर मी जी घरी आलो आणि घराच्या आत बसलो। आज 2019 ते 2024 या 6 वर्षामध्ये मी फक्त घराच्या बाहेर 10 वेळेस पडलो आहे, ते पण सुद्धा माझे कागदपत्र गोळा करण्यासाठी। मी कागदपत्र सरपंचाला दिले, ग्रामसेवकाला दिले, तहसीलपर्यंत गेलो। मोदी साहेबाला 28 डिसेंबरला एक लेटर लिहिलं, परंतु माझी कुणीसुद्धा दखल घेतलेली नाही। माझं आज 12 वर्ष झाले संडास बाथरूम बांधून पूर्ण झालेलं आहे। मला राशन भेटत नाही। माझ्या राशनमधल्या मुलाचं नाव कट झालं, मालकीचं नाव कट झालं, सगळे नावं कट झाले। आता आम्ही न्याय तर नेमका कुणाकडे मागायचा? तर मला देवेंद्र फडणवीसला एक प्रश्न विचारायचा आहे। फडणवीस साहेब, तुम्ही ज्यावेळेस परळीला शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला तुम्ही किती खर्च केला हो? शासन आपल्या दारी, पण आमचे संडासचे पैसे कुणाच्या घरी गेले याचं उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावा। तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी कृपया याची दखल घ्यावी व मला न्याय मिळवून द्यावा। नसता येत्या 17 सप्टेंबर रोजी मी माझे जेवढे काही कागदपत्र आहेत तिरंग्यासमोर जाऊन ज्या अधिकाऱ्यांनी मला माझ्या अधिकारापासून मला वंचित ठेवलं, त्या अधिकाऱ्याच्या हाताने त्या कागदपत्राची होळी करावी आणि ती कागदपत्राची होळी झाल्यानंतर मी माझं आयुष्य त्याच दिवशी विष प्राशन करून संपवणार आहे। कृपया याची नोंद गावातील सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामसेवक व तहसीलदार यांनी याची नोंद घ्यावी व गेली 6 वर्षामध्ये माझे ज्या हाल भोगलेत त्याला कारण कोण आहे? तर हे हरामखोर अधिकारी आहेत। या हरामखोर अधिकाऱ्याला मी तहसीलला त्या दिवशी गेलो, एक रिटायर फौजीसोबत गेलो आणि त्याला कमीत कमी बाबा माझी अवस्था तरी बघ म्हणलं, परंतु त्या हरामखोर अधिकाऱ्याला थोडी बी लाज शरम नाही वाटली आणि माझ्याकडे तो डोकूनसुद्धा बघितलं नाही। मी घरी आलो आणि शेवटी हातात झालो आणि मी हा निर्णय शेवटचा टोकाचा निर्णय उचलला आहे। आपल्या घटनेतील कलम 14, 15 आणि 19 मधील जर हक्क जर मला भेटत नसतील तर मला या देशामध्ये राहण्याचा आणि या कलम 19चा फायदा नसल्यामुळे मी माझं 17 सप्टेंबरला जीवन संपत आहे। कृपया याची दक्षता नरेंद्र मोदी गॅरंटी सरकारने घ्यावी। धन्यवाद मित्रहो।